जीवन अधिक निरोगी, अधिक सक्षम. आयु निर्माण हेल्थ फाउंडेशन. विश्व स्वास्थ्यम भवतु. आयुर्वेद आपल्याला नेहमीच निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी शिकवत असतो आणि निसर्गातील असाच एक घटक खनिज द्रव्य म्हणजे स्फटिक, ज्याला आपण तुरटी म्हणतो. याला संस्कृतमध्ये स्फटिक, हिंदीमध्ये फिटकरी किंवा ॲलम, इंग्लिशमध्ये पोटॅशियम ॲलम सल्फेट असंही म्हटलं जातं. फक्त 20 रुपयाची भेटणारी तुरटी ही आरोग्यदायी स्फटिक कशी ठरते ते आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर राजश्री वराडे आयु निर्माण हेल्थ फाउंडेशन मध्ये आपलं स्वागत करते. तुरटी ही तुरट म्हणजेच कषाय रसात्मक असल्यामुळे तिचं नाव तुरटी म्हटलं आहे. खरं तर ती उष्ण, वात, पित्त, कफ या तिन्ही दोषाचे संतुलन करण्याचे आहे. तुरटीचा उपयोग आपण वेगवेगळ्या पद्धतीने कसा करू शकतो आज आपण बघणार आहोत. तुरटीचा खडा हा किंचित पारदर्शक, स्वच्छ पांढरा असा, त्याचप्रमाणे पाणी शुद्धी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तुरटीचे गुण बघता तो अँटीसेप्टिक आहे. त्यामुळेच पूर्वी न्हावी लोक दाढी झाल्यानंतर, शेविंग झाल्यानंतर तुरटीचा खडा फिरवला जायचा, कारण तो अँटीसेप्टिकच आहे. त्याबरोबर तो रक्तस्तंभक आहे. जर एखादी जखम झाली असेल तर तिथला संकोच करणारा आहे व तिथून जे रक्त वाहत असेल तो रक्त सुद्धा थांबवतो आणि म्हणूनच पूर्वी न्हावी लोक याचा वापर करत असत. तुरटी माउथवॉश. माउथवॉश हे कसं करायचं तर 1 ग्लास पाण्यामध्ये साधारण पाव चमचा तुरटी टाकायची व या पाण्याने आपण गार्गल किंवा माउथ जे वॉश करतो त्या पद्धतीने त्याच्या गुळण्या कराव्यात. याचा जिथे दातांना कीड लागलेली आहे किंवा हिरड्यांच्या ठिकाणी सूज आहे, हिरड्यांमधनं येणारं रक्त, त्याचप्रमाणे मुखदुर्गंधी, या सगळ्यांसाठी त्याचा छान फायदा होतो. दुसरा उपयोग म्हणजे टोनर. टोनर म्हणजे स्किनला टोन देणे किंवा चेहऱ्यावरती जे रोमकूप ओपन झालेले, ओपन पोर्स असतात त्याचा आकुंचन करण्यासाठी, कारण तो कषाय रसात्मक असल्यामुळे तिथले जे पोर्स ओपन झालेले आहेत ते आकुंचन करतात. तर तो त्याच पद्धतीने स्किनमध्ये जे काही रिंकल्स वगैरे येतात त्यांच्यासाठी सुद्धा त्याचा उत्तम उपयोग होतो. तर टोनर म्हणून कसा तयार करायचा तर यासाठी गुलाबजल, त्यामध्ये सपोज आपली प्लास्टिकची बॉटल जी स्प्रेची असते त्यामध्ये आपण गुलाबजल घ्यायचा आणि त्यामध्ये तुरटी, अगदी एक चिमूट तुरटी टाकायची आणि त्याचा टोनर म्हणून उपयोग करायचा. माउथवॉश, नंतर टोनर, आणि आता आपण बघूया डिओड्रंट म्हणून याचा कसा वापर केला जातो. डिओड्रंट हा याच्यासाठी आहे की तो जो स्वेद प्रवृत्ती आहे ती कमी करतो, येणारा जो घामाचा दुर्गंधी आहे ती कमी करते आणि त्यासाठी नॅचरल डिओड्रंट म्हणून आपण आंघोळीच्या पाण्यात साधारण तुरटीचा खडा फिरवून घ्यायचा किंवा डिओड्रंट सारखा वापर करायचा तर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये चिमूटभर तो तुरटीची पावडर किंवा तुरटी टाकायची आणि हे डिओड्रंट म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. तुरटीमध्ये असणाऱ्या अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीसेप्टिक गुणामुळे तुरटीच्या पाण्याचा उपयोग आपल्या जे स्किन डिसीज आहेत, एक्झिमा, सोरायसिस, यामध्ये सुद्धा त्याचा उपयोग करावा. पण तुरटीचा अतिवापर हा स्किन अधिक ड्राय करण्यासाठी होतो व म्हणून त्याचा उपयोग करताना तो जपून करावा. त्याचप्रमाणे हे कफाला खरवडून काढण्यासाठी आहे व म्हणून ज्यांना कफाचा त्रास होतो त्यांच्यासाठी तुरटीचं भस्म अवेलेबल असतं. तो मधासोबत त्याचं चाटण घ्यावं, पण त्याचं प्रमाण कसं घ्यावं हे आपल्या जवळील तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारूनच घ्यावं, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात आणि त्या प्रकृतीनुसार त्याचं प्रमाण हे वेगवेगळं असतं व अधिक मात्रेत जर हे तुरटीचं प्राशन केलं गेलं तर आतमध्ये इरिटेशन्स वाढवतात. त्यामुळे त्याचा नक्कीच वापर करताना जपून करावा. दातांना लागलेली कीड काढण्यासाठी चुना, तुरटी व खायचा सोडा याचं समप्रमाणात घेऊन त्याचा कॉटनचा एक छोटा बोळा करायचा व त्यावर तेल चूर्ण घेऊन सगळं हे मिश्रण घेऊन त्या दाताच्या किडेमध्ये भरायचं आणि 10 ते 15 मिनिटं ठेवून नंतर तो काढायचा. त्यामुळे ती कीड जी आहे ती सगळी निघून येते. प्रिकॉशन. तुरटीचा वापर करताना काय खबरदारी घ्यावी तर नक्कीच जेव्हा अभ्यंतर पान करतो तेव्हा तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यावा, कारण ते आतमध्ये इरिटेशन वाढवणार आहे. दुसरं म्हणजे तुरटीचा आपण जेव्हा बाह्य टोनर म्हणून किंवा कुठल्याही याच्यामध्ये जेव्हा वापर करतो आहोत तेव्हा ते लावल्यानंतर मॉइश्चरायझर लावणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ती स्किन जी आहे ती ड्राय करते व मॉइश्चरायझर करण्यासाठी आयुर्वेदातील शतधौत घृत हे खूप उत्तम काम करतं. त्याचप्रमाणे तुरटीचं पाणी डोळ्यात गेलं तर डोळ्यात जळजळ होणे ही लक्षणं होऊ शकतात व त्यामुळेच
या सगळ्या तुरटीचा वापर करताना आठवड्यातून साधारण 2 ते 3च वेळ त्याचा उपयोग करा. अति जास्त तुरटीचा वापर सुद्धा टाळावा. अशी ही स्वस्तातली तुरटी सगळ्यांनी नक्कीच आजमावून बघावी. धन्यवाद.